नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेमन राईस आणि त्यासाठीचे लागणारे साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। तर सर्वात आधी आपल्याला बासमती तांदूळ हा पाण्यामध्ये 90% शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा तूप देखील ऍड करून घेणार आहोत। हे तेल आणि तूप व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतर आपण आता यामध्ये फोडणी देणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे राई, जिरं आणि राई जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आता आपण यामध्ये चण्याची डाळ, उडदाची डाळ, हिरवी मिरची आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पानं देखील घालून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये शेंगदाणे देखील घालायचे आहेत। हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये काही काजूचे तुकडे ऍड करणार आहोत। त्याचबरोबर कांदा देखील जाडसर उभा मी इथे चिरून ऍड केलेला आहे आणि अर्धा चमचा साखर देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता पुन्हा आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये भात ऍड करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धा लिंबू या भातावर पिळून घेतलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर देखील याच्यावर मी ऍड करून घेतलेली आहे। आता हा भात आपण पुन्हा परतून घेणार आहोत। रोजच्या खिचडी भाताचा कंटाळा आला असेल तर हा लेमन राईस एकदा नक्की ट्राय करून पहा। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत। तर तुम्हाला आमची ही लेमन राईसची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।